यानंतर मुंबईतली एक ब्रेकिंग बातमी आपण बघूयात। म्युझिक कॉन्सर्टचं रेट कार्ड झी24 तासच्या हाती लागलेली आहे। 3 लाखांपर्यंत तिकीट असल्याची माहिती मिळते आहे। स्टेज टेबलचा दर जो आहे तो तब्बल 3 लाख रुपये, व्हीआयपी टेबलचा दर 1 ते 1.5 लाख रुपये, त्याचबरोबर बॅक स्टेजचा दर 5,900 रुपये, व्हीआयपी पासची किंमत 2,500 पासून 10,000च्या घरात 3 लाखांपर्यंत तिकीट असल्याची माहिती मिळते आहे। आपण बघतोय कशा पद्धतीनं हा सगळा पैशांचा खेळ होता या कॉन्सर्टमध्ये, म्युझिक कॉन्सर्टमध्ये, ज्यामध्ये ड्रग्जचं सेवन तरुणांनी केलं। त्यामध्ये 2 तरुणांचा ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये 6 जणांना अटकही करण्यात आलेली आहे आणि याच म्युझिक कॉन्सर्टचं रेट कार्ड झी24 तासच्या हाती लागलेला आहे। स्टेज टेबलचा दर 3 लाख रुपये होता, व्हीआयपी टेबलचा दर 1 ते 1.5 लाख रुपये, बॅक स्टेजचा दर 5,900 रुपये, व्हीआयपी पास 2,500 ते 10,000 रुपये आणि 3 लाखांपर्यंत या तिकीटाची विक्री करण्यात आल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। त्यामुळे कशा पद्धतीनं ही जी म्युझिक कॉन्सर्ट झाली होती, ज्यामध्ये अनेक तरुण 3 ते 4 हजार मुंबईभरातले आणि उपनगरातले तरुण तरुणी यामध्ये सहभागी झालेले होते आणि यामध्ये ड्रग्जचं सेवन करण्यात आले होतं, अतिमद्यपान करण्यात आलं होतं। ड्रग्जच्या अतिसेवनामुळे 2 तरुणांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याची सुद्धा घटना घडलेली होती आणि या प्रकरणामध्ये या ड्रग्ज प्रकरणाचं कल्याण कनेक्शन सुद्धा समोर आलेलं होतं आणि याच प्रकरणामध्ये स्टेज टेबलचा दर 3 लाख रुपयांपर्यंत होता आणि त्यामुळे कशा पद्धतीनं लाखो रुपये या आयोजकांनी या तरुणांकडून उकळले आणि ड्रग्जच्या नादी लावलेला आहे हे आपण बघतोय।